अंबाडीची आंबट गोड भाजी आणि सोबत गरमागरम भाकरी हा संगमच असा आहे की घरचं साधं जेवण सुद्धा एकदम खास होऊन जातं. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत आंबाडीची हाटीव भाजी. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. आपल्याला आंबाडीची भाजी शिजवून घ्यायची. त्यासाठी आपण कुकरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत एक जुडी आंबाडी जी आपण स्वच्छ चिरून धुवून घेतलेली आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हिरव्या मिरच्यांचा क्रश. तर इथे आपण 12 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या आपण बारीक क्रश करून घेतलाय. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळ आणि बाजरी. त्यासाठी आपण 2 चमचे तांदूळ आणि 1 चमचा बाजरी घेतलेली आहे, ज्याला आपण असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. यामुळे काय होतं ना, या आंबाडीच्या भाजीची चवही बॅलन्स होते आणि त्याला घट्टपणा येतो. आता पुन्हा एकदा आपण यावरती आंबाडीची भाजी घालायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 ग्लास पाणी. आणि आता आपल्याला कुकरला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली आंबाडीची भाजी जी आहे ती छान शिजणार आहे. तुम्हाला माहिती आहे का की आंबाडीची भाजी थोडी आंबट आणि तुरट असते, त्यामुळे यामध्ये जर आपण तांदूळ आणि बाजरी घातली की यामुळे काय होतं, आंबाडीची भाजी छान बॅलन्स होते. काही जण यामध्ये डाळीचं पीठ सुद्धा टाकतात, पण आज आपण या पद्धतीने बनवणार आहोत. आता तुम्ही बघू शकता कुकर थंड झालेला आहे आणि आपली आंबाडीची भाजी सुद्धा छान शिजलेली आहे. आता यामध्ये आपण रवीच्या मदतीने ही आंबाडीची भाजी व्यवस्थित अशी घोटून घेणार आहोत, म्हणजे आपण यामध्ये जे तांदूळ आणि बाजरी टाकलेली आहे ती व्यवस्थित अशी मिक्स होईल. आपल्याला खूप बारीक असं याला घोटायचं नाहीये, अगदी हलक्या हाताने आपण व्यवस्थित ही भाजी घोटून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आवडीप्रमाणे गूळ. तुम्हाला भाजी कशी गोड हवी त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे आपण साधारण अर्धा चमचा गूळ घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता स्लो फ्लेमवरती आपल्याला ही जी भाजी आहे त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेल द फ्लेवर पराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. अगदी 5च मिनिटामध्ये याला छान अशी उकळी आलेली आहे. आता या भाजीला आपल्याला द्यायचा आहे एक झणझणीत असा तडका. त्यासाठी आपण एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये आपण घातलेले आहेत जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्यानंतर घातलेला आहे हिंग. आता यामध्ये आपण 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे खूप सारा लसूण, कारण यामुळेच आपल्या भाजीची चव जी आहे ती एकदम भन्नाट येणार आहे. आता आपण हा खमंग तडका या भाजीला देऊयात आणि छान असं याला मिक्स करून घेणार आहोत. आणि मग तयार आहे आपली कमी साहित्यामध्ये तयार होणारी, साधीशी दिसणारी पण अगदी चवीला भन्नाट असणारी अशी आंबाडीची हाटीव भाजी, जी बनवायला आहे अतिशय सोपी आणि तितकीच पौष्टिक सुद्धा असते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.